या फाउंटन पाशी नको नको इथं नको ही जागा काय बरोबर नाही. तात्यासाहेब या जरा या इकडे या. ह्या झाडापाशी जरा चांगली वाटेल पण नको इथं पण नाही असं मस्त बॅकग्राऊंड मिळत नाही. या जरा आपण इकडे बघूयात. या या तात्यासाहेब इकडे बघूयात. या बरं या 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 या. हे बघा तात्यासाहेब ही जागा एक नंबर आहे बघा. एक काम करा तात्यासाहेब तुम्ही इथं बसा. हा म्हणजे इकडून हे करता येईल. हा तुम्ही या जरा इकडे या सगळे. तात्यासाहेब आपण असं करूयात आपले हे जे कार्यकर्ते आहेत ते गाववाले आहेत आणि ते तुमच्याकडे समस्या घेऊन येत आहेत आणि मग मी इकडून शूट करेल. ओके हा ते अरे ते गळ्यातलं पहिलं काढा बरं. हा गळ्यातलं काढा. हे बघा आता तुम्ही कार्यकर्ते नाहीये. हा आता तुम्ही गाववाले. हा आणि तुम्ही तुमची समस्या घेऊन दादासाहेबांकडे यायचं. ओके हा बसा खाली बसा. या ना ताई तुम्ही पण या. हा आता काय करायचं एक एक करून तुम्ही यायचं तात्यासाहेबांना तक्रार सांगायची आणि मी इथून व्हिडिओ शूट करणार आहे. हा चला या एक या. तात्यासाहेब रेडी. हा हा साहेब नमस्ते. बोला बोला काय काम आहे तुमचं. हा चोबळ साहेब.
तुमच्या सगळ्यांच्या समस्या सुटतील याची मी ग्वाही देतो. मी आणि माझी जनस्वाभिमान पार्टी सदैव तुमच्या सेवेत तत्पर आहोत. 24/7 365 दिवस तुमच्या सेवेत. नमस्कार. कॅट वा वा तात्यासाहेब वा, काय बोललाय तुम्ही. बघा बघा व्हिडिओ बघा. कसा आहे, आवडला का? हा, तात्यासाहेब मोहिते. एक नंबर ना, आवडलं तुम्हाला? क्या बात आहे, क्या बात वा वा. आहे. पण तात्यासाहेब, आपल्याला एवढ्यावरच थांबून चालणार नाही, अजून एक गोष्ट केली पाहिजे. काय? काय तात्यासाहेब, ह्या तरुणांशी तुम्हाला संवाद साधायला पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांच्या भाषेत. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आपलं? तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. मी बोलतो तसं तुम्ही फक्त म्हणा माझ्या मागे. हा दादा, तुम्ही जरा व्हिडिओ शूट करा. तात्यासाहेब एनर्जी. हा रेडी दादासाहेब, तुम्ही एनर्जी रेडी? स्टार्ट. नमस्कार, जनस्वाभिमान पार्टीमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मी तात्यासाहेब मोहिते. माझ्या जनस्वाभिमान पार्टीत तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. टुडे आय एम हिअर टू टेल यू अबाउट. मी मराठी, मला एक, मी आलो सर, महत्वाचं काम आहे. अहो नाही तात्यासाहेब, ऐका की, महत्वाचं काम कसं? अहो व्हिडिओ करायचा आपल्याला. तात्यासाहेब ऐका तरी. त्या आत गेलाय खरा, पण मानिनी मॅडमच्या रूम मध्ये गेला तर. वहिनी उचला फोन. मेसेज टाकतो. मंजू, तू काय करतो? इकडे का आलीस तू? तुला सांगितलं ना, तुला काय हवं असेल तर सांगत जाऊन. माणसात आपल्याकडे मी आहे. ते हातात काय पाठीवर?
काय नाही माझ्या हातात. आहे काय ते? अहो खरंच तात्यासाहेब, काहीच नाही माझ्या हातात. असं का ठेवलं तुम्ही? अहो खरंच नाहीये, बघा. काहीच नाही माझ्या हातात. हा ठीक, तुझ्या खोलीत आराम कर. हा जाशील ना? हा नाही येऊ थोडं. नाही जाते. थोडक्यात वाचल्यास हे सगळं सत्याला फोन करून सांगते. हा बोला वाघमारे, फाईल मिळाली का? सगळं ठीक आहे ना? हा मी ठीक आहे. आणि हो सत्या, फाईल मानिनी मॅडमच्या रूम मध्ये सापडली. मी चेक करायला गेले होते तेव्हा सापडली मला. वाघमारे, म्हणजे तुमचाच अंदाज बरोबर होता. एकदम कमालीची बातमी दिली तुम्ही. बरं वाघमारे, ती फाईल तुम्ही स्वतःजवळ घेतलीच असेल. तुम्ही एक काम करा, तुम्ही लगेच बाहेर पडा तिथनं, मी लगेच तुम्हाला घ्यायला येतो. सत्या थांब, ऐक माझं. ती फाईल मला त्या खोलीत सापडली, पण मी सोबत नाही घेतली. काय? अहो पण का वाघमारे, फाईल सोबत का घेतली नाही तुम्ही? अरे मी ती फाईल घेणार तेवढ्यात तात्यासाहेब आले होते, म्हणून मग मी आणि मग मी सरळ तिथून बाहेर निघून आले. ती फाईल अजून तिथंच आहे. नाही ठीक आहे वाघमारे, उलट चांगलंच केलं तुम्ही, नाहीतर रंग्यात सापडला असता. काळजी करू नका तुम्ही, मी येतो तुम्हाला घ्यायला. पण सध्या आत कसा येणार तू? तात्यासाहेबांनी एवढी टाईट सिक्युरिटी लावली. तुमचं बरोबर आहे वाघमारे, मी रात्री तुम्हाला घ्यायला येईन. आणि तुम्ही काळजी करू नका, त्या हैवानाच्या घरात तुम्हाला जास्त वेळ नाही राहू देणार मी. ठीक आहे. वाघमारेंनी मोहीम फत्ते केली शेवटी. तात्या, तू ज्या माझात बाहेर आला होतास ना, आता त्याच माझात तुला परत खडी फोडायला पाठवणार. का असं राहून राहून सारखं वाटतंय की काहीतरी गडबड आहे.
आमची बायको शुद्धीवर दिसत नाही म्हणजे सगळं ठीक आहे. नसेल आली मनसिरी वाघमारे आत. ती मंजिरी वाघमारे माझ्या खोलीत येऊन गेली का काय? माझ्या विरुद्धच्या पुराव्याची फाईल तिच्या हातील. हातात काय आहे पाठीमागे? काही नाही माझ्या हातात. आहे काय ते? बघा. नाही पण ती बाहेर आली तेव्हा तिच्या हातात काहीच नव्हतं. नाही पण पूर्वा म्हणते तसं गाफील राहून जमायचं नाही. खात्री करून घ्यायला पाहिजे. कोण आहे? कोण आले? सुनंदाताई, सुनंदाताई तुम्ही आहात? सुनंदाताई, अहो बोला काहीतरी. हे काय शोधत असतील माझ्या खोलीत? यांना मी फाईल गायब केल्याचा संशय तर आला नस. सुनंदाताई, अहो काही काम आहे का तुमचं? बोला काहीतरी. इथे काहीच नाही. मी उगाच काळजी करते. नक्कीच तात्यासाहेबांना संशय आला. काही करून ती फाईल घेऊन आजच्याच घराच्या बाहेर पडायला हवं. वहिनीनं फाईल सापडली का नाही कोणास ठाऊक. हातात तर काहीच दिसत नव्हतं. दादा बोल की. जय द्या.
कुठे आहेस तू? बाहेर ये जरा, मला बोलायचं आहे तुझ्याशी. गेटवर आलोय मी इथं. ठीक आहे आलोच. कुणाशी बोलतोयस? फोनवर. काय बंडखोरी करायचा प्लॅन आहे काय? काय तात्यासाहेब नाही. कुणाचा फोन होता? तात्यासाहेब काय नाही होते, सपना सपनाचा फोन होता. सपना बायको माझी, तिचा फोन होता. बायकोचा फोन मला हवा. बोल बोल. नाही ठेवला झालं. बोला ना, तुम्ही रेडी आहे का आता? चला रील कंप्लीट करून घेऊयात आपली. चला. नाही, मला एक महत्वाचा कॉल येणार आहे दिल्लीवरून. तुम्हाला अटेंड करायचं. बरं ठीक आहे. मग तात्यासाहेब मी ते अभियानाकडे जाऊन येतो, आपलं सदस्य नोंदणी अभियान. तिकडे कुठपर्यंत आलंय ते बघून येतो. मग हा येतो मग. जयदीप. नाही तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका. अभियान एक नंबर होणार आहे आपलं. हो. काय चाललंय तुझं? ते जरा बोल, तू काय म्हणतोस बोल की. वाघमाऱ्यांचा फोन आला होता मला, त्यांना ती फाईल सापडल्या. मग फक्त तात्या तिथं आला त्यामुळे त्यांनी खिडकीच्या बाहेर फेकून दिले ती फाईल. अरे मग थांबलोय का आपण? दादा मी काम करतो, ती जाऊन पटकन फाईल ताब्यात घेतो, लगेच जातो. जायचं थांब. काय झालं? हे बघ, ती फाईल अशी दिवसा ताब्यात नाही घेऊ शकत आपण. सगळ्यांना संशय येईल ना. आपण एक काम करू, आपण रात्रीत येऊ, ती फाईल बी ताब्यात घेऊ आणि वाघमाऱ्यांना पण घेऊन जाऊ. ठीक आहे चालतंय. पण दादा, इथे रात्री सगळे पहारा देत असतात. आपल्याला जरा काळजी घ्यावी लागेल. चोखमीच आहे जरा, त्याची काळजी तू करू नकोस. तू फक्त हे लक्षात ठेव, आजचा दिवस वाघमाऱ्यांचा या घरातला शेवटचा दिवस असला पाहिजे.